वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनला कुठेतरी लांब जावं आणि मनमुराद आनंद नववर्षाच्या स्वागताचा घ्यावा असा प्लॅन जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी योग्य स्थळ आहे ते म्हणजे विदर्भाचं काश्मीर, चिखलदरा. आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचं काश्मीर फुलून गेलं आहे. दूरवर पसरलेली धुक्यांची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वतरांगा, हजारो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ते, वातावरणात गारवा, हाडं गोठवणारी थंडी, मेळघाटातील चिखलदरामधील सध्या राज्यात थंडीची लाट सुरू आहे. अशातच आधीच थंड वातावरणात असलेल्या चिखलदऱ्यामध्ये थंडीने उच्चांक गाठला आहे. यातच थंडीत चिखलदऱ्याचे सौंदर्य आणखी फुलले आहे. साधारणतः जुलै महिन्यापासून चिखलदरामधील पर्यटन सुरू होतं. मात्र यावेळी कोरोनामुळे हे ठिकाण ठप्प झालं होतं. आता हळूहळू चिखलदरा पूर्वपदावर येत आहे. सध्या वातावरणात असलेला गारवा याचा आनंद लुटण्यासाठी त्यात ख्रिसमस, नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत. निसर्गात असलेली अद्भुत किमया ही आपणही अनुभवतो असं पर्यटक सांगतात. चिखलदऱ्यामध्ये देवी पॉईंट, गाविलगड किल्ला तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाडावर असलेली घोडास्वारी, उंटस्वारी, सायकल स्वारी यामुळे पर्यटकांची पसंती देवी पॉईंटला दिसून येत आहे. पर विदर्भाच्या या काश्मीरमध्ये विविध पाहण्याजोगे पॉईंट आहे. देवी पॉईंट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेता येतो. दैनंदिन कामात महिला वर्षभर व्यस्त असतात, पण चिखलदरामध्ये असलो की वर्षभराचा ताण निघून जाऊन नवीन शक्ती या निसर्गातून मिळते असं पर्यटक सांगतात. समुद्र सपाटीपासून हजारो किलोमीटरवर असलेला चिखलदरा हे पर्यटकांना भुरळ पाडणारे आहे. सोबतच जवळ असलेले सेमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध असलेले येथे पर्यटक जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. निसर्गाचा हा अद्भुत नजारा साक्षात अनुभवायचा असेल तर नववर्षाच्या सेलिब्रेशनचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर तुम्ही चिखलदरा पर्यटनाचा बेत आखायला काही हरकत नाही. मेस्मरायझिंग आणि हे आहे खरंच. वी आर व्हेरी लकी अँड थँक्यू अनिल तायडे. हा सर, धन्यवाद सर. खूप खूप आभारी आहे तुमचा. सर कुठून आले सर तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलेलो आहे. हा हा. Yes. आणि तुम्हाला जंगल कसं वाटलं? टायगर बघितला तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला? नाही नाही, टायगर बघून एकदमच एकदम मिलघाटचं हे मिलघाट आहे सर. मिलघाट मधून एक वैराट सफारी गेट आपण आलो आहे. याच्यातून काय सांगू शकता तुम्ही? हे एक लाईफ टाईम आमचा एक्सपिरियन्स आहे. हा हा. आणि बाकी ठिकाणी पण पेक्षा आणि हे जंगल पण जसं तुम्ही सांगितलं की हे खूप अपडाऊन वगैरे हा, हा. आहे. त्यामुळे अशा याच्यात टायगर नॅचरल हॅबिटॅट मध्ये बघणं हा सर. हे फारच म्हणजे लकी गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि खरंच आम्ही तुमचे खरंच आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. मी हॅरिकेन पॉईंटला पोलीस वायरलेस सेक्शनमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरी करतो. राहणार अकोला. तर आज हा योग जो आणलेला आहे आमचे मित्र उमेश तायडे, मयूर सर आणि आरोपो सर यांनी या जंगलाला जवळपास 7 किलोमीटरची भटकंती आम्ही करत इथपर्यंत आलो आहे. येत असताना मध्ये मध्ये मॅडमनी आम्हाला भरपूर प्रकारे माहिती सांगितली, गवताचे प्रकार सांगितले जे आम्हाला आजपर्यंत कधीही माहीत नव्हते किंवा आजपर्यंत त्याच्याशी आमचं इंटरॅक्शन झालंही नसेल. तर मयूर सर, त्यानंतर तायडे मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानतो. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.